मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत। सीआयडी आणि एसआयटीने केलेल्या तपासात आरोपींबाबत माहिती गोळा केली जाते। या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। सरपंच संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीत तब्बल 56 जखमा अंगावरती आढळून आलेल्या आहेत, ज्यात एक गॅसचा पाईप त्यांची लांबी 41 इंच होती, त्यावर मूठ तयार करून त्यावर हत्यार बनवण्यात आलं। तसंच लाकडी दांडा, तलवारीसारखे धारदार शस्त्र, 4 लोखंडी रॉड, लोखंडी फायटर, धारदार कत्ती वापरण्यात आलेली आहेत। त्यातील एक गॅस, 5 क्लचर वायर, लोखंडी रॉड, लाकडी काठी, पांढऱ्या प्लास्टिक पाईपचे तुकडे, स्कॉर्पिओ स्विफ्ट गाडी आणि 5 मोबाईल पोलिसांनी जप्त केलेली आहे। मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करण्यात आली। ही मारहाण करताना त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले होते। आरोपींनी संतोष देशमुख यांना कत्तीने मारलं, फायटरने मारलं। 41 इंचीचा एक रॉड होता, त्याला करदुड्यानं मूठ तयार करण्यात आली होती। या लोखंडी रॉडने संतोष देशमुख यांच्या अंगावर अनेक फटके मारण्यात आले। दरम्यान तपासामध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करताना कोणत्या आरोपीकडे कोणतं शस्त्र होतं याची कबुली सुदर्शन घुलेनं दिलेली आहे। सुदर्शन घुले याचा दोषारोपपत्रामधील जबाबात सत्य समोर आलेला आहे। उमरी टोल नाक्यावर सरपंचाची गाडी अडवल्यानंतर ड्रायव्हर साईडच्या काचेवर दगड सुधीर सांगळे यानं मारला, तर त्यानंतर मी म्हणजे सुदर्शन घुले यानं डाव्या बाजूचा दरवाजा उघडून सरपंच देशमुख यांना बाहेर खेचलं। त्यावेळी सुदर्शन घुले याच्या हातात गॅसचा पाईप होता, त्यानं मारहाण केली। प्रतीक घुलेच्या हातात लाकडी काठी, महेश केदारच्या हातात लोखंडी रॉड, जयराम चाटेच्या हातात कोयता, कृष्ण आंधळेच्या हातात क्लच वायरचा बंच होता, तर सुधीर सांगळेच्या हातात पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप होता, तर जयराम चाटेनं त्याच्या हातातील कोयत्यानं इंडिगो गाडीचा चालक शिवराज देशमुख याला धमकावलं। तसंच बळजबरीनं मारहाण करत स्कॉर्पिओ गाडीत संतोष देशमुख यांना बसून अपहरण केलं। त्यावेळी स्कॉर्पिओ गाडी सुदर्शन घुले चालवत होता, तर जयराम चाटे हा स्विफ्ट गाडी चालवत होता, अशी माहिती घुलेनं संतोष देशमुखांच्या हत्येच्या वेळी दिलेली आहे।